बदनापूर तालुक्यातील दाभाडी येथे दिनांक 14 जानेवारी म्हणजे मंगळवारी ग्रामपंचायतच्या वतीने मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर नवीन जनावरांचा बाजार सुरू करण्यात आला। जनावरांच्या बाजारासाठी सरपंच श्री केदार टेकाळे यांनी आयोजन केलं होतं। याचा शुभारंभ बदनापूर तालुक्याचे आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते करण्यात आला। दाभाडी येथे नवीन भरवण्यात आलेल्या जनावरांच्या बाजारांमध्ये सकाळी पहाटेपासूनच परिसरातील शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी आपले जनावरे आणण्यास सुरुवात केली होती। त्यामुळे या सुरुवातीच्या प्रथम बाजारात शेकडो जनावरांची खरेदी विक्रीसाठी गर्दी झाली होती। यानंतर सकाळी 10 वाजता आमदार नारायण कुचे, जिल्हा परिषद सदस्य भगवान सिंग तोडावत यांच्या हस्ते जनावरांच्या बाजारांचे उद्घाटन करण्यात आले। सरपंच केदार टेकाळे व ग्रामपंचायत यांनी गावाच्या विकासासाठी आर्थिक उलाढाल वाढावी तसेच आजूबाजूच्या खेड्यापाड्यातील शेतकऱ्यांना जवळच मार्केट तयार व्हावे या उद्देशाने जनावरांचा आठवडी बाजार चालू केला। गावाचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न सरपंच केदारनाथ टेकाळे यांचा आहे। तसेच गावातील व्यापारी वर्गाला याचा खूप फायदा होणार आहे। गावाचे दळणवळण वाढणार आहे। गावातील सगळेच धंदे डबघाईला आले होते, परंतु आता या जनावरांच्या आठवडी बाजारामुळे गावाला गतवैभव प्राप्त होणार आहे। यावेळी बाजाराच्या प्रथम बैलजोडी अन्य जनावरांच्या व्यापाराला ग्रामपंचायतच्या वतीने आकर्षक बक्षिसं ठेवण्यात आली होती। यावेळी प्रल्हाद पवार व व्यापारी शौकत कुरेशी यांना प्रथम बैलजोडी व्यवहाराला 2101 रुपये तर म्हशीच्या व्यवहाराला नजीर कुरेशी व शिवाजी जाधव यांना 2101 रुपये तसेच नौशाद कुरेशी व विष्णू टेकाळे यांना शेळीच्या प्रथम व्यवहाराला 1001 रुपये देण्यात आले। या प्रथम बाजाराला दिवसातील सर्व शेतकरी व व्यापारी वर्गाचा चांगलाच प्रतिसाद मिळाला। बाजाराच्या उद्घाटन प्रसंगी आमदार नारायण कुचे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितलं की मला तिसऱ्यांदा बदनापूर तालुक्याच्या जनतेने आमदार म्हणून निवडून दिले, त्यांचा मी आभारी आहे। दाभाडीच्या या नवीन जनावरांच्या बाजाराचे माझ्या हस्ते उद्घाटन झाले। यापुढे मी माझ्याकडून प्रयत्नशील राहणार आहे। या बाजाराला व विकास कामाला मी निधी कमी पडून देणार नाही। यानंतर तालुका व दाभाडी सर्कल सिंचनमय करण्यासाठी जायकवाडी धरणाचे पाणी बदनापूर तालुका व दाभाडी गावाला आणण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि हे काम लवकर मंजूर होणार आहे। यावेळी भगवान तोडावत यांनी सुद्धा गावाच्या विकासासाठी निधी कमी पडून देणार नाही अशी ग्वाही दिली। दाभाडीचे सरपंच केदारनाथ टेकाळे यांनी यावेळी आपल्या व्यापारी, शेतकरी, विविध गावचे सरपंच, उपसरपंच यांचे आभार मानले। यावेळी माजी सभापती मुकुंद जयवाळ, माजी सभापती अदनान सौदागर, भीमराव भुजंग, माधवराव हिवाळे, प्रदीप जयवाळ, भगवान गाढे, योगेश जयवाळ, संदीप रगडे, नागोराव बकाल, भाऊसाहेब टेकाळे, ग्रामसेवक विनोद भुजंग, बबन महाराज जयवाळ, माजी सरपंच मोहम्मद नूर कुरेशी, दाभाडीमधील सर्व वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। मराठवाडा न्यूज 11 साठी रावसाहेब जयवाळ, बदनापूर। उत्पन्न बाजार समितीनं ही जागा आपल्याला ग्रामपंचायत गावठाणची जागा असल्यामुळे ताब्यात घ्यायला काही अडचण नाही, आपण ताब्यात पण घेतलेली आहे। त्यामुळे आपल्याला इथं विकास काम करायला काही अडचण नाही। बाजार ओटे झाले पाहिजे। दुसरा विषय असा आहे आमदार साहेब, दादा मग थोडेसे 2-4 मुद्दे गावात आमच्या दाभाडी येते ड्रेनेज अंडरग्राउंड नाल्या करणं खूप महत्वाचं आहे। पहा साहेब, काय जे करता येईल ते करा, कुठे काय करता येईल तुम्हाला करा, आपलं गाव तुमचं गाव म्हणून करा। आमच्या इथून आता तुम्हाला यावेळेस घर भरून आम्ही काही कमी पडतेल नाही, पेटीच्या मतदानाच्या रूपात काही कमी पडतेल नाही। भगवान दादाच्या आशीर्वादानं हे दादा तर आमच्या पाठीशी कायम स्वरूपी त्याचे आशीर्वाद पहिल्यापासून आहे। साहेब आमच्या 2-4 मागण्या आणि